पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 36। अभिवाचक जयंत ठोंबरे। अखेर सुटकेच्या विजयानंदात आषाढ उगवला। हा पर्जन्य काळ महाराजांच्या मनोभूमीवर विचारांच्या सरीवर सरी सरसरत होत्या। उभ्या आडव्या संथ आणि वादळी त्यांच्या मस्तकात जणू महापूर उसळला होता। हृदयात मेघ धडधडत होते। एक अत्यंत धाडसी दिव्य करून आग्र्यातनं पसार होण्याचा बेत महाराजांनी मनाशी पक्का केला होता। अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत काटेकोरपणे आणि अत्यंत बारकाईने आखून रेखून या बेताची योजना महाराजांनी मनाशी तयार केली होती। ते सतत त्यावर विचार करीत होते। हे दिव्य कठीण होतं। ते यशस्वी होणं न होणं हे महाराजांच्या परिवारातील प्रत्येकावर अवलंबून होतं। त्यांची योजना तडीला नेणं हे प्रत्येकाच्या शहाणपणावर, सावधपणावर, धैर्यावर, निष्ठेवर अवलंबून होतं। हा सगळा डावच अतर्क्य होता, अद्भुत जादूच जणू। महाराजांची प्रत्येक कृती अगदी संशयातीत स्वरूपात घडत होती। कुणालाही त्यांच्याबद्दल शंका संशय येणं अशक्यच होतं। अत्यंत सावध पण सर्व ठाई महाराजांनी आपल्या विलक्षण बुद्धीच्या शिंपल्यातील एक एक मोती बाहेर काढायला प्रारंभ केला होता। एक नवीनच कल्पना मोती त्यांनी अलगद बाहेर काढला। महाराजांची प्रकृती बिघडली, म्हणजे योजनापूर्वक बिघडली। जर ते कणू कुंथू लागले, त्यांच्या पोटात दुखू लागलं। ठरल्याप्रमाणे त्यांच्या भोवतीच्या लोकांची औषध पाण्यासाठी धावपळ उडाली। शहरातील वैद्य आले, उपचार सुरू झाले। वास्तविक महाराजांना काहीही झालं नव्हतं। राजगडाच्या बालेकिल्ल्यासारखीच त्यांची तब्येत एकदम खणखणीत होती। रामसिंह, फुलाद खान, वजीर, मीरबक्षी आणि सर्व सरदारांच्या कानापर्यंत ही बातमी हळूहळू गेली। बादशहाच्या कानापर्यंत ही पोटदुखी पोहोचली। 2 दिवस झाले, दुखणे जरा वाढलेच। महाराज अगदी व्यवस्थित कणत होते, विशेषतः फुलाद खानाच्या आणि त्याच्याबरोबरच्या मोगलांदेखत। खरोखरीच खोट्या आजारी पडणे ही सुद्धा एक कला आहे। साधते त्यालाच साधते। महाराजांचे दुखणे पाहून त्यांच्या सख्या सोबत्यांना मात्र मनातून गंमत वाटत होती। महाराज हा एक नवीनच गनिमी कावा करीत होते। त्यांचे हे सरदार तर त्याहूनही बनेल होते। महाराजांच्या दुखण्याच्या कळा त्यांच्या चेहऱ्यावर पाहून ओळखाव्या। अगदी आठवण ठेवून चेहरे गंभीर केले होते त्यांनी। हळूहळू या दुखण्याची बातमी शहरभर पसरली। खरोखरच आग्र्यातील बादशाही हवा महाराजांना मानवत नव्हती। हवा पालट करण्याची फार जरूर होती। तीही व्यवस्था चालू होती औरंगजेबाकडून। फिदाई हुसेनच्या वाड्याचं बांधकाम झपाट्यानं चालू होतं। फुलाद खान अधूनमधून आत येऊन महाराजांकडे डोकावून जात असे। महाराजांची सेवा शुश्रूषा चालली होती। मदारी मेहतर हा 16-17 वर्षाचा पोरगा त्यांच्यापाशी सतत असे। मेहतर ही त्यांची जात नव्हती, ते त्याचं नाव होतं। जातीने तो होता मुसलमान। मेहतर या शब्दाचा अर्थ मुख्य किंवा म्होरक्या। मदारीचे महाराजांवर अतिशय प्रेम होते। निष्ठाही जबरदस्त, हुशारही तसाच। राजगडाहून येताना महाराजांनी हरकामासाठी हा चलाक पोरगा हाताशी घेतला होता। महाराजांना वैद्याचे औषधोपचार चालूच होते, पण आपल्याला गोरगरिबांचा, ब्राह्मणांचा, फकीर वैराग्यांचा आणि आपल्या मायेच्या माणसांचाही दुवा मिळावा आणि हे दुखणे लवकर बरे व्हावे अशी महाराजांना इच्छा झाली। या सर्वांना मेवा मिठाई वाटावी अशी मोठी गोड कल्पना त्यांच्या मनामध्ये प्रकटली। त्यांनी आपल्या माणसांकडनं मिठाई आणण्याची अगदी योजनाबद्ध व्यवस्था केली। ही करताना रामसिंहाची मदत झालीच। मोठमोठे पेटारे पाळण्याप्रमाणे एका बळकट बांबूला दोरखंडात अडकवून महाराजांपुढे आले। फुलाद खानाला हा प्रकार अर्थात उमगला नाही। हे पेटारे कसले? त्याने चौकशी केली, तपासणी केली। पेटाऱ्यात मिठाई भरलेली होती। दानधर्म आणि दुआईसाठी मायेच्या माणसांना पाठवण्याकरता शिवाजी महाराजांनी ही आणली होती। अच्छा, याला तर काहीच हरकत नाही असं फुलाद खानला वाटलं। हरकत घेण्यासारखं खरोखरच काय होतं त्यात? हरकत घेण्यासारखं नेमकं काय होतं हे कळण्या इतकी अकलेची ऐपत फुलाद खानापाशी होती तरी कुठे? पण फुलाद खानासारख्या शिपाई डोक्याच्या फुलादी माणसाची याबद्दल कुचेष्टा काय करायची?
मोगल दरबारातील बड्या बड्या शुक्राचार्यांना तरी यातले गुढ उमगणे शक्य होते का? उमगले का? खुद्द औरंगजेबासही हा महाराजांचा पेटाऱ्यातून मिठाई पाठवण्याचा उपक्रम समजला. त्याला तरी कुठे शंका आणि संशय आला? अगदी मुळीच नाही. त्यामुळे महाराजांच्या या पुण्यप्राप्तीच्या आड कुणीही आलं नाही. मिठाईचे पेटारे आले. महाराजांनी पाहिले. आपल्या मनपसंतीप्रमाणे सर्व काही जमलं होतं. पेटाऱ्याची लांबी, रुंदी, उंची वगैरे सर्व काही अगदी मापात होतं. नंतर हे पेटारे हमालांच्या खांद्यांवरून बाहेर पडले. फुलात खानानं ते उघडून पाहिले. मगच पुढे रवाना झाले. एकूण जमले. उत्तम. महाराजांच्या मावळी पथकाला अद्यापही म्हणजे जुलैच्या मध्यापर्यंत प्रवासाचे शाही परवाने मिळालेलेच नव्हते. ते लवकरात लवकर मिळवून या लोकांना एकदा आग्र्याच्या बाहेर काढून दिल्याखेरीज महाराजांना स्वस्थता वाटेना. परवाने मिळवण्याची खटपट सरळ सीधेपणाने चालूच होती. अखेर बादशहाकडनं सही शिक्क्यांचे परवाने या मंडळींसाठी मिळाले. तो दिवस होता 25 जुलै 1666चा. एका काळजीतनं महाराज मुक्त झाले. मावळी सेनेला आणि तिच्या अधिकाऱ्यांना महाराजांचा निरोप गेला की तुम्ही आता घराकडे कूच करा. मावळ्यांची तुकडी आज्ञेप्रमाणे निघाली. पण त्यांच्या मनाला कसेसेच वाटले. महाराजांनी आपल्याला निवडून निवडून सांगाती आणलं आणि आता परत जाताना असे रिकामे जायची वेळ आली. स्वराज्यात गेल्यानंतर लोक विचारतीलच ना महाराज कुठे आहेत म्हणून. आईसाहेबही विचारतील ना. काय सांगायचे त्यांना? काय सांगायचे दुसरे? चिंता करू नका, श्री सर्व काही करील. मावळी फौज आग्र्याहून निघाली. महाराजांनी आपल्या आईसाहेबांसाठी आणि आपल्या पंतांसाठी कोणता निरोप पाठवला असेल? इतिहासाला तो ऐकू आला नाही. पण तो दुसरा काय असणार? आमची चिंता करू नका, श्री शक्ती सर्व काही करेल. दिवसामागून दिवस उलटू लागले. मिठाईचे पेटारे आठवड्यातून काही दिवस वगळून नित्य येत होते. उत्तम तऱ्हेची मिठाई अमीर उमरीवांकडे घरपोच होत होती. प्रत्येक वेळी फुलातखानाकडनं हे पेटारे तपासले जात होते. त्याला आणि त्याच्या पहारेवाल्यांना या पेटाऱ्यातील खाऊ महाराजांकडनं मिळाल्याशिवाय राहिला असेल काय? ही तर सर्व मुख्य मंडळी. असे पेटारे सतत जाऊ लागले. महाराजांच्या पदरी एकूण बरेच पुण्य जमा झाले. आपल्याबरोबरच्या एका थोर सत्पुरुषाचा सत्कार करावा आणि त्यांनाही घरी पाठवावे असे महाराजांच्या मनात होते. त्याप्रमाणे त्यांचा म्हणजे कवींद्र परमानंद नेवासकरांचा महाराजांनी सत्कार केला. त्यांना धन, जड जवाहीर अर्पण केलं. एक हत्ती आणि हौद्यासह एक हत्तीण, 2 उत्तम घोडे आणि वस्त्रालंकार त्यांना दिले. त्यांच्यासाठी ठेवून घेतलेले 40 स्वार त्यांच्यासाठी दिले आणि 2 मोठी थोरली गाठोडी बांधून दिली. ही गाठोडी 2 बैलांच्या पाठीवरून न्यावी लागावी इतकी मोठी होती. आपल्या जवळील मौल्यवान कापड चोपड त्यात बांधून महाराजांनी कवींद्रांपाशी दिले होते. म्हणजे हळूहळू महाराजांनी आपले बिऱ्हाड आवरावयास सुरुवात केली होती. कवींद्रांना परवाना मिळालेला होता. त्याप्रमाणे ते महाराजांचा निरोप घेऊन निघाले. आपल्या जवळील जड जवाहिरी घरी रवाना करण्याची व्यवस्था महाराजांनी केली. आग्रा शहरातील एक प्रमुख सावकार मूलचंद यांचे सावकारी व्यवहार दक्षिणेत होते. त्यांचे मुनीम आणि नौकर लोक तिकडे जाती येत असत. संरक्षणासाठी त्यांच्याबरोबर अर्थात माणसेही असतच. महाराजांनी आपले होन, मोहरा, मोती वगैरे जड जवाहीर मूलचंदांच्या घरी पोहोचवले आणि महाराष्ट्रात आपल्या घरी म्हणजे राजगडावर पोहोचवण्यास सांगितले. या कामाबद्दल साहुकार मंडळी बट्टा घेत असत. परंतु महाराजांनी आपल्या मावळ्यांबरोबर हे जड जवाहीर का पाठवले नाहीत हे मात्र समजत नाही. काहीतरी अडचण आली असावीशी दिसते. पण हे जर का मावळ्यांबरोबर रवाना केले गेले असते तर फार उत्तम झाले असते. ही सर्व कामे रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबकराव डबीर यांच्या मार्फतच होत होती. औरंगजेबाचे लक्ष आता केवळ फिदाई हुसेनच्या वाड्याकडे होते. तो महाराजांच्या बाबतीत अगदी गप्प होता. पेटाऱ्यांची आयात निर्यात सुरू होऊन आता बरेच दिवस झाले होते. ही गोड मिठाई आता अनेकांच्या पचनी पडली होती. एकंदरीत शिवाजी राजा तसा चांगला असल्याचे मत अमीर आणि सरदारांच्या मनात तयार झाले होते. नेहमी तपासण्या करून फुलातखानाचेही डोळे आता त्या पेटाऱ्यांविषयी निर्धास्त बनले होते. मिठाईशिवाय यात दुसरं तिसरं काहीही नसतं ही खात्री त्याची आणि त्याच्या शिपायांची झाली होती. महाराजांची प्रकृती आता जरा बरी होऊ लागली होती. पण बिघडली होती कधी? वास्तविक महाराजांच्या डाव्या डोळ्याची पापणीसुद्धा कधी फडफडली नाही आणि आताही फडफडत नाही.
सगळं कसं सुरळीत पार पडत होतं. श्री स्वामिनीचीच कृपा. फुलात खानाचे चौक्या पहारे मात्र पूर्वी इतकेच अव्वळ होते. त्याच्या जोडीला असलेले रामसिंहाचे पहारेही कायमच होते. महाराजांची प्रकृती अद्याप पूर्ण बरी व्हावयाची होतीच. श्रावणाचा महिना चालू होता. महाराजांच्या मनात केवढी तगमग चालली असेल याची कल्पना केलेलीच बरी. औरंगजेब आपला प्राण घ्याव्यास टपलाय. केव्हा तरी अचानक झडप घालून तो आपल्याला कोणत्याही भयंकर रीतीने ठार मारून टाकील याची जाणीव महाराजांना पुरेपूर होती. खरोखरच औरंगजेबाने त्यासाठी भयंकर तयारीही चालवली होती. शिवाजीच्या केव्हा एकदा आपण किंकाळ्या ऐकतो असं त्याला झालं होतं. महाराष्ट्रात मुघलशाहीच्या मुळावरच घाव घालणाऱ्या या मराठ्याला चिरडून भरडून मारला पाहिजे अशा सुडाच्या आघुरी निश्चयानं पेटलेला औरंगजेब आतून दातोट खात होता. औरंगजेबाचा स्वभावच हा. वेश्येचं प्रेम, कुत्र्याचं शेपूट आणि औरंगजेबाचं राजकारण सरळ असेलच कसे. घोरी, गुलाम, खिलजी, तुघलक, बहमनी, लोधी इत्यादी सर्व सुलतानांच्या अमानुष वर्तनाचा आदर्श औरंगजेब गिरवित होता. तैमुरलंग आणि चेंगीज खान या दोघा सुलतानांचा तो प्रत्यक्ष वंशजच होता. त्याचा स्वभाव बदलण्याचं सामर्थ्य कोणातही नव्हतं. त्याला मित्र नव्हता. यमदूत हेच त्याचे जिवलग दोस्त. औरंगजेबाच्या इच्छेप्रमाणेच औरंगजेब वागे. यावेळी महाराजांचा प्राण घ्यावा अशी यमदूताचीही इच्छा दिसत नव्हती. पण औरंगजेबाची इच्छा होती ना. त्याच्या योजनेप्रमाणे महाराजांचा प्राण घेण्याचा दिवस जवळजवळ येत होता. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 36 आज आपण ऐकणार. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.